कोऑर्डिनेशनने आपण काम करतो. आणखी पावसाळा आहे, त्यामुळे खाली ज्या लोकांना या पुराच्या पाण्यामुळे त्रास होतोय तो होऊ नये यासाठी ही सर्व टीम अतिशय कोऑर्डिनेशन ठेवून समन्वय ठेवून काम करते आहे. म्हणून आता फार कंट्रोलमध्ये आहे. तसंच पूर्ण पावसाळा जावा व्यवस्थित, लोकांना त्रास होऊ नये अशा प्रकारचं नियोजन त्यांनी केलेलं आहे. मी त्याला धन्यवाद देतो, कारण हे धरण म्हणजे खूप जुनं 1962 हे धरण ब्रिटिशकालीन धरण कुठलं 500 बरोबर. त्यानंतर आपल्या 1962ला धरण बांधलं आणि त्यामुळे याचं जे काही पुणे शहरासाठी पिण्याच्या पाण्याचं जे नियोजन असतं ते इथूनच होतं. त्यामुळे या सगळंच जे काय त्या दृष्टीने हा महत्त्वाचा डॅम आहे की म्हणून याचं नियोजन आणि सोडण्याचं नियोजन आणि कोऑर्डिनेशनचं जे काही टीम म्हणून काम करणं हे सगळं एक सर्व अधिकारी नीट करतात. कलेक्टरपासून महापालिका आयुक्तांपासून आपले इरिगेशनचे अधिकारी हे सगळे एक टीमवर काम करतात. मी पाहणी सुद्धा केली बऱ्याच ठिकाणी, पाटील इस्टेटला किंवा एकतानगरमध्ये नागरिकांशी बोललात किंवा त्यांना रिलीफ मटेरियल दिलं. काय एकूण तुमच्या लक्षात आलंय? नदी पात्रामध्ये सुद्धा तुम्ही काही सूचना महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या? ते तुम्हाला डिटेल तिकडे सांगितलं सांगतो. परंतु नदीपात्रामध्ये देखील त्याचं कॅरिंग कॅपॅसिटी वाढवणे, कॅरेज वे त्याचा जो आहे तो कॅपॅसिटी वाढवणे, त्याच्यात जो राडारोडा आहे, काही रॅबिट आहे, डेब्रिज आहे, हे सगळं जे आहे हे सगळं काढण्याची आवश्यकता आहे. म्हणजे त्याचं खोलीकरण आणि रुंदीकरण केलं तर त्या पाण्याचा प्रवाह जो आहे, पाणी वाहून नेण्याची जी क्षमता आहे ती वाढते आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने जे ताबडतोब पाणी लोकांच्या घरामध्ये जातं ते जाणार नाही. कारण महाडमध्ये देखील असाच एक प्रयत्न आपण केला त्यावेळेस. महाडमध्ये देखील असाच राडारोड्याने पूर्ण वर आला होता सगळा पूर्ण प्रवाह नदीचा आणि त्यामुळे पाणी वरून आलं की लोकांच्या घरात पाणी जायचं कारण जायचं. पण हे सगळं डीप केलं, रुंद केलं, त्यामुळे आता त्याची कॅरिंग कॅपॅसिटी वाढली आणि म्हणून आता तिथल्या लोकांना त्रास होत नाही. तशाच प्रकारचं काम इथल्या आपल्या सर्व अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे आणि नक्की त्यावर काम होईल आणि भविष्यामध्ये काही परमनंट आपल्याला ज्या काही बाबी आहेत त्याचे एका वेळेस जास्त पाणी सोडलं असाही खरं तर नागरिकांनी आरोप केला होता. त्याविषयी यावेळेस कसं याच्यामध्ये याची कॅपॅसिटी आणि पाणी सोडण्याचा जो काही कमाल आहे त्याचं ताळमेळ तर आपल्याला बसवायला पाहिजे. जर पाणी थांबवून ठेवलं आणि डॅमला धोका झाला तर तो प्रवाह काय असेल. म्हणून या सगळ्या बाबी ज्या आहेत ते बॅलन्स ठेवून आपल्याला काम करावं लागतं.